विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लॉ CETची एक्झाम दिली असेल तर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आता एक्झाम तर झाली, रिझल्ट लागला, परंतु कट ऑफ कसा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा लेक्चर तुमच्यासाठीच आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक लॉ कॉलेजचा कट ऑफ कशा पद्धतीने लागला आहे, किती लागला आहे, हे सर्व डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला माहिती नसेल की कट ऑफ कशा पद्धतीने लागतो तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजची संपूर्ण माहिती देखील आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. अतिशय कमी वेळात कट ऑफ कसा पाहायचा किंवा लास्ट इयरचा कट ऑफ कसा होता, यानुसार यावर्षी कसा लागेल हे सुद्धा आपण यावरून बघू शकतो. तर सर्वात अगोदर आपल्याला CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तर यामध्ये बघा, सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे CET सेल. आणि CET सेल सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिले जी वेबसाईट दिसेल स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, याला सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल याचं होम पेज या ठिकाणी ओपन होईल. तर वरती बघा तुम्हाला दिसत असेल कॅन्डिडेट CETs कॅप इन्स्टिट्यूट डाउनलोड्स स्टॅटिस्टिक्स कॉन्टॅक्ट वर्क विथ अस. तर या ठिकाणी बघा, आपल्याला कॅप राऊंड विषयी माहिती बघायची आहे. आपल्याला कॅप या ऑप्शनमधून 2024-25 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच यावरून आपल्याला समजेल की मागच्या वर्षी किती कट ऑफ लागला होता. तर यामध्ये बघा, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स अँड LLB 3 इयर कोर्स हे दिसत असेल तर सर्वात अगोदर आपण LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी बघूया. तर यामध्ये बघा, होम कॉलेज लिस्ट चेक इन्स्टिट्यूट लेवल राउंड मेरिट लिस्ट. तर यामध्ये बघा, आपण कॉलेज लिस्ट यामध्ये सर्च अप्रूव्ड कॉलेजेसला सिलेक्ट करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी माहिती असणे आवश्यक आहे. समजा या ठिकाणी मला GLC कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. तर त्याची युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तर त्याला मी सिलेक्ट केलं, त्याचं स्टेटस आहे गव्हर्नमेंट. सिलेक्ट मीडियम मी केलं इंग्लिश अँड सिलेक्ट टाईप ऑल. सिलेक्ट कोर्स या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन देईल, BA LLB BBA LLB. तर याला मी ऑल करते आणि सर्च करते. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ओपन होईल. आता याला मी मोर व्ह्यू करते. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला कॉलेजची संपूर्ण डिटेल्स आलेली दिसेल. सोसायटी नेम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कॉलेज नेम गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, डिस्ट्रिक्ट मुंबई, सिटी मुंबई, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, फोन नंबर, प्रिन्सिपलचं ईमेल ID दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, कॉलेज टायमिंग सुद्धा दिलेला आहे 12:15 ते 4:30. त्याच पद्धतीने खाली बघा, अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे की या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का, तर नन म्हणजे नाही. त्याचबरोबर प्रिन्सिपलचं नाव, प्रिन्सिपलचा फोन नंबर, टोटल इनटेक 180 म्हणजे 180 सीट यामध्ये अवेलेबल आहे. ट्यूशन फीज 1500 आणि अदर फीज 5370, अशी टोटल फीज 6870. तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची फीज आहे 6870. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्ही या ऑप्शनवरून सिलेक्ट करू शकता. फक्त तुम्हाला ज्या पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे. तर या ठिकाणी बघा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे आहे गव्हर्नमेंट ॲडेड इंग्लिश, कॉलेज टाईप ऑल अँड सिलेक्ट कोर्स ऑल. तर याला मी सर्च केलं. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा, ILS कॉलेज म्हणजेच की लॉ कॉलेज ऑफ पुणे, याला मी मोर व्ह्यू करते.
आणि मोर व्ह्यू केल्यानंतर त्या कॉलेजची देखील संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ओपन होईल. म्हणजेच की सोसायटी नेम इंडियन लॉ कॉलेज, कॉलेज नेम ILS कॉलेज ऑफ पुणे, युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, फोन नंबर, ईमेल ID आणि कॉलेजचं टायमिंग देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल 7:15 ते 4:30. तर अशाच पद्धतीने या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का, तर आहे. बॉईज अँड गर्ल्स दोन्ही पण आहे. गर्ल्स इनटेक आहे 216 आणि बॉईज इनटेक आहे 190. हॉस्टेल फीज आहे 2,35,000. त्याचप्रमाणे प्रिन्सिपलचं नाव, ॲडमिशन इन्चार्जचं नाव, टोटल इनटेक आहे 240. आणि ह्या कॉलेजची फीस कशी असेल, तर ट्युशन फीज 1,500, अदर फीज 39,875, अशी पूर्ण फीज असेल 41,375. तर ILS या कॉलेजची फीज असेल 41,375. तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हव्या त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला कट ऑफ चेक करायचा आहे की पहिल्या राऊंडमध्ये किती कट ऑफ लागतो, दुसऱ्या राऊंडमध्ये किती आणि तिसऱ्या राऊंडमध्ये किती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, थर्ड ऑप्शन आहे चेक इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मेरिट लिस्ट ऑब्लिक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट. तर यामधून तुम्हाला सेकंड ऑप्शन चूज करायचा आहे, म्हणजेच की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. यामध्ये तुम्हाला दिलेला आहे सिलेक्ट राऊंड, सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट कॉलेज आणि सिलेक्ट डिव्हिजन. तर सर्वात पहिले तुम्हाला राऊंड सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट राऊंड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. आता मला जर GLC कॉलेजची युनिव्हर्सिटी बघायची असेल तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. कॉलेज सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि डिव्हिजन सिलेक्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला 2 डिव्हिजन दिसेल, गव्हर्नमेंट इंग्लिश को एज्युकेशन, गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स. तर या ठिकाणी आपण को एज्युकेशन सिलेक्ट करूया. शो अलॉटमेंट लिस्ट. तर या ठिकाणी बघा, ही लिस्ट ओपन झालेली आहे आणि या लिस्टमध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आहे ज्यांना GLC कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं फर्स्ट राऊंडमध्ये. संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव विथ डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID आणि ज्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याची कॅटेगरी, अलॉटेड टाईप, ओपन जनरल, एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा आणि एलिजिबल कोटा वाईज मेरिट नंबर आणि तसंच मेरिट मार्क्स. तर एलिजिबल कोटा वाईज मेरिट नंबर होता त्याचा 4 आणि मेरिट मार्क्स किती होते 100. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला 100% या ठिकाणी होते, म्हणजेच हा काय होता टॉपर. तर अशाच पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी अलॉटेड टाईप, एलिजिबल कॅटेगरी आणि त्याचे मार्क्स म्हणजेच त्याचे पर्सेंटाईल या ठिकाणी दिलेले आहे. तर यामध्ये बघा, एलिजिबल कॅटेगरीमध्ये ओपन पाहायचं, अलॉटेड टाईपमध्ये ओपन जनरल, एलिजिबल कोटामध्ये महाराष्ट्र पाहायचं कारण की आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये बघतोय. तर यामध्ये बघा, जो 20 नंबरचा स्टुडंट आहे रोहन यादव, जो ओपन कॅटेगरीमध्ये येतो ओपन जनरल महाराष्ट्रामध्ये, त्याचा रँक होता 3rd आणि त्याला पर्सेंटाईल, हायेस्ट पर्सेंटाईल त्याला किती होते तर 99.90. तर आता आपण बघूया की कमीत कमी पर्सेंटाईल किती होते. तर या ठिकाणी बघा, जो 66 नंबरचा विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीमधून, जो की महाराष्ट्र स्टेटमधला आहे, त्याचा रँक होता 82 आणि त्याला पर्सेंटाईल होते 98.88. म्हणजेच हे मिनिमम मार्क्स आहे ओपन कॅटेगरी, ओपन जनरल महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्याचं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की यावर्षी 98.88 एवढा कट ऑफ ओपन जनरल महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी लागू शकतो. तर तशाच पद्धतीने यामध्ये भरपूर कॅटेगरीचं दिलेलं आहे, जसं की OBC जनरल, NT, OBC जनरल, SC, OBC, SC, ओपन EWS जनरल, ओपन EWS, ST जनरल, SC जनरल, SC-BC. तर अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या कास्टचं कट ऑफ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ बघू शकता.
त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 याचे देखील तुम्ही कट ऑफ यावरून चेक करू शकता। तर अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी राऊंड सिलेक्ट करून कोणत्या राऊंडला किती कट ऑफ लागला होता तो बघू शकता। तर यामध्ये बघा मी फर्स्ट राऊंडसाठी जर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ILS कॉलेजचा कट ऑफ जर मला बघायचा असेल तर या ठिकाणी मी बघू शकते ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे डिव्हिजन सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट ॲडेड इंग्लिश को एज्युकेशन आणि शो अलॉटमेंट लिस्ट करा। तर शो केल्यानंतर तुम्हाला त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं नाव, त्यांची कॅटेगरी, अलॉटेड टाईप, एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा आणि त्यांचे मेरिट मार्क्स हे शो होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या हे सर्व विद्यार्थी आहेत ज्यांना ILS कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे। तर यामध्ये हायेस्ट आहे 100% म्हणजेच की ओपनमध्ये ओपन जनरल, अलॉटेड कोटा आणि मेरिट मार्क्स आहे 100, म्हणजेच की हा विद्यार्थी टॉपर होता। तर अशाच पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमधला बघायचा असेल तर एलिजिबल कॅटेगरी बघा ओपन आणि अलॉटेड बघा ओपन जनरल, एलिजिबल कोटा बघा महाराष्ट्र, ज्याचा रँक होता फर्स्ट, तर त्याला पर्सेंटाईल किती होते तर 99.92। तर अशाच पद्धतीने तुम्ही ज्याला कमीत कमी मार्क्स आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये ओपन जनरल कॅटेगरीचं तर ते सुद्धा बघू शकता। तर या ठिकाणी बघा ओपन जनरल कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं रँक आहे 194 आणि त्याला मार्क्स आहे 97.43%, म्हणजेच हे त्याचे काय आहे कमीत कमी पर्सेंटाईल 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी। तर अशाच प्रकारे तुम्हाला ज्या पण कॉलेजचा कट ऑफ बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करून सिलेक्ट करून तो बघू शकता। तर हे झालं 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी। आता आपण अशाच पद्धतीने 3 इयरसाठी चेक करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही LLB 3 इयर्ससाठी कट ऑफ कसा लागलेला आहे तर तो चेक करू शकता। तुम्ही LLB 3 इयर या ऑप्शनवरून प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ बघू शकता। तर सगळ्यात पहिले आपण यावरती क्लिक करूया। जसं आपण LLB 5 इयर्ससाठी चेक केलं ना तर तसंच त्याच मेथडनी आपण LLB 3 इयर्ससाठी चेक करू शकतो। जर तुम्हाला एखाद्या कॉलेजची इन्फॉर्मेशन बघायची असेल, ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही अप्रूव्ड कॉलेजेस या ऑप्शनला सिलेक्ट करा। तिथे तुम्ही आवडत्या कॉलेजचं नाव टाका, युनिव्हर्सिटी टाका, तुम्हाला संपूर्ण डिटेल येऊन जाईल। अगोदर आपण बघितलं तसंच। आता मला 3 इयर्ससाठी कट ऑफ चेक करायचा आहे। तर या ठिकाणी बघा सेकंड ऑप्शन दिसतंय इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसेल सिलेक्ट राऊंड, सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट कॉलेज आणि सिलेक्ट डिव्हिजन। तर सगळ्यात पहिले मला फर्स्ट राऊंडसाठी चेक करायचं आहे। तर मी या ठिकाणी फर्स्ट राऊंड सिलेक्ट केलं। फर्स्ट राऊंड सिलेक्ट केल्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला कट ऑफ चेक करायचं आहे। तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, जी की छत्रपती संभाजीनगरला आहे, त्याला मी सिलेक्ट करते। आता कॉलेज सिलेक्ट करा। आता या ठिकाणी मी MSS लॉ कॉलेज जालना हे सिलेक्ट केलं, तर त्याचं सिलेक्ट डिव्हिजन करा, अनॲडेड इंग्लिश को एज्युकेशन। आता शो अलॉटमेंट लिस्ट, तर अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी शो झालेले आहे, म्हणजेच की या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांची डिटेल्स यामध्ये शो झालेले आहे। तर यामध्ये बघा ओपन कॅटेगरी, ओपन जनरलमध्ये महाराष्ट्र स्टेट एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा, तर याचा हायेस्ट किती आहे 96.72, म्हणजे एवढे त्याचे पर्सेंटाईल आहे ओपन जनरलमध्ये। तर अशाच पद्धतीने सगळ्यात कमी कोणाला आहे किंवा सगळ्यात कमी कट ऑफ कितीचा लागलेला आहे तर तुम्ही चेक करू शकता। बघा ओपन जनरल महाराष्ट्र स्टेट 85.16। तर अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ हा चेक करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बघितलं की LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि LLB 3 इयर या दोन्ही कोर्सचा कट ऑफ कोणत्या कॉलेजला कशा प्रकारे लागलेला आहे। तर प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे। तर मित्रांनो, आय होप की आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरला असेल। ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल की कट ऑफ कसा काढायचा, त्या विद्यार्थ्यांचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल। जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी 2027 म्हणजेच की लॉ CET 2027 या वर्षीसाठी प्रिपरेशन करत असाल
तर त्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर एक नवीन कोर्स आम्ही लॉन्च करणार आहोत. तर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ असेच बघत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.